ज्या पुरुषांनी हा लाभ घेतलाय त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश दिलेत। सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींची छाननी सुरू ठेवा असे या निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। 14,500 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बातमी सामना दाखवली होती। दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित केलाय। त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाते। लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला। पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करून पैसे वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। तर महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यावर जमा झालेत का हे तपासण्यास सांगितले। सरकारी नोकरदार विविध योजनांच्या लाभार्थी महिलांचा लाभ बंद करण्याचे आदेश दिले आणि अपात्र लाभार्थींची छाननी सुरूच ठेवण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले।